तर हॅलो नमस्कार, राम राम मंडळी. मी कोल्हापूरची मैना सुनाईना. कामामुळे व्लॉग एडिट करून टाकायला वेळच मिळाला नाही. हा व्लॉग नागपंचमी दिवशीचा आहे. सकाळ सकाळी की नाही तयारी चालू होती धप्पाट करायची. लय जणांचं असं वेगवेगळे धप्पाट असतात. कुणाचं लाटून असतात, कुणाचं थापून असतात, कुणाचं असं छोटे छोटे तळलेले धप्पाटे असतात. खरं मला थापून ते आवडतात म्हणून मी थापून धप्पाट करत होतो. आणि दादाला चीजवाला धप्पाटा पाहिजे होता म्हणून त्यात चीज घालून दादाला मस्त असं ताट तयार करून दिलं. आणि आमचा सकाळचा नाश्ता की नाही जरा लईच वेळानं झालेला. माझं की नाही मोदक करायची लई इच्छा होती, ते पण तांदळाचं, म्हणून मी त्याच्याच तयारीला लागलेलो. खरं ती विळतीवरती की नाही मला ते खोबरं खवायला अजिबात येत नाही. मी पहिल्यांदाच खवालतो. शेवटी मला काय जमाना म्हणून खोबरं खवायच्या जागी मी किसून घेऊया असा विचार केला आणि डायरेक्ट खोबरं फोडायला लागलो. सकाळपासून की नाही कामात होतो आणि खोबरं फोडून की नाही हात तीन दुखत होता म्हणून मी माझ्या भावासाठी उपवास ठेवलेला. त्याच भावाला की नाही खोबरं किसायला लावलं, कारण भाऊ माझा पाठी राखा. मग त्यानंतर इकडे मोदकाची तयारी चालू झाली. मी सारण वगैरे करायला घेतला आणि नेमकं की नाही खोबरं किसताना आम्ही ते वरचं काढायचं विसरलेलो, त्यामुळे सारण आमचं काळं कुट्ट झालेलं. मी ते तांदळाच्या पिठाचं मोदक पहिल्यांदाच करायला आणि ते मी केवढं मळलो तरी पण मला ते जमलं नाही. खरं एवढ्या पिठाचा मोदक एकच तयार झाला चांगला. त्यानंतर आमच्या आईनं येऊन डायरेक्ट त्याच्या पातोळ्या करून टाकल्या. मोदक शिजायला ठेवलेलं तोपर्यंत काय करायचं म्हणून तोंडात काहीतरी चरायला पाहिजे म्हणून ते कच्चच पीठ खायला लागलं आणि तोपर्यंत थोडा वेळ माझ्या या चिकण्यासोबत खेळत बसलो. मग असाच इकडे तिकडे टाइमपास करत फायनली मोदक शिजला आणि तो एकच मोदक चांगला झालेला तो मीच खायला घेतला. आणि अजून मोदक एवढा गरम होता तरी पण माझा हवरापणा लई होता आणि मी तो गरम गरमच फुकून खाल्ला. मग आज मला फायनली पटलं की माझ्या हाताला लई चव. हा, आता तुम्ही पण मन घालू नका, तुम्ही पण घरात ट्राय करा. तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर खाली कमेंट मध्ये सांगा, मला रेसिपी म्हणून कमेंट करा.